विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॅलरी अँड वेजेस ॲडमिनिस्ट्रेशनमधील कंपोनंट्स ऑफ रेम्युनरेशन मोबदल्याची गुणधर्म पाहणार आहोत. मजुरी आणि वेतन मोबदल्याचे गुणधर्म पाहत असताना विविध प्रदान केलेल्या सेवांच्या बदल्यात एखादा उपक्रम संघटना आपल्या कर्मचाऱ्यांना निश्चितच मजुरी, वेतन आणि पगार देत असते. येथे देण्यात आलेला पगार, विविध भत्ते आणि त्यांच्या आवडी यासह अनेक घटकांचा समावेश या मोबदल्यामध्ये केला जातो. पगारीची रचना म्हणजे भरपाईच्या प्रत्येक घटकाच्या मिनिट ब्रेकअपसह ऑफर केलेल्या भरपाईच्या प्रत्येक तपशिलाचा संदर्भ होय. पगाराच्या रचनेत सुरू केलेला कोणताही बदल कर्मचाऱ्याकडून दावा करण्याच्या उद्देशाने असलेल्या करामध्ये सूट इत्यादी पैलूवर आधारित असू शकतो. म्हणून निश्चितच मोबदल्याची गुणधर्म स्पष्ट करत असताना काही गुणधर्म मी पुढील प्रमाणे आपल्यासमोर मांडणार आहे. त्यामध्ये मग एकूण वेतन, ग्रॉस सॅलरी, यामध्ये कराची कपात करण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही कपातीपूर्वी गणली जाणारी पगारीची रक्कम ही एकूण पगार आहे. त्यालाच आपण एकूण वेतन असे म्हणतो. म्हणून एकूण पगारामध्ये मूलभूत वेतन, लाभांश किंवा बोनस किंवा इतर कोणत्याही त्यामध्ये ठराविक अशा स्वरूपाचा फरक समाविष्ट आहे. मग निव्वळ पगार, त्यानंतर दुसरा मोबदल्याचा गुणधर्म स्पष्ट करत असताना एक नेट सॅलरी, निव्वळ पगार. कंपनीच्या निकषानुसार TDS किंवा इतर कोणत्याही कपातीनंतर हा घरचा पगार देखील आहे. त्यासोबतच बेसिक सॅलरी, मोबदल्याचा तिसरा गुणधर्म स्पष्ट करत असताना बेसिक सॅलरी, मूळ वेतन, हे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत उत्पन्नाचा संदर्भ देते. एकूण वेतनाच्या 30.50% दरम्यानचे आदर्शपणे एक मूलभूत पगार, ज्याची गणना कर्मचाऱ्यांच्या पदनामानुसार केली जाते आणि ज्या उपयोगाचा किंवा त्याच्या संबंधाचा आहे. म्हणजेच कोणतीही कपात किंवा वाढीचा विचार करण्यापूर्वी मोबदला दिला जातो, जसे त्यामध्ये बोनस, भत्ते, ओव्हरटाईम फीस इत्यादी. तसेच या मूळ वेतनाच्या गुणधर्मानंतर काही अलाउन्सेस असतील. मी चौथा गुणधर्म सांगत असताना काही भत्ते असतील. हे भत्ते स्पष्ट करत असताना भत्ते याचा अर्थ कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या कालावधीत देय असणारा मोबदला आहे. शिवाय भत्ते एकतर अर्धवट किंवा पूर्ण कर आकारला जाऊ शकतो. त्याच्या प्रकारावर आधारित त्यांच्या पॉलिसीच्या अनुषंगाने कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भत्ते आणि त्याच्याशी संबंधित काही मर्यादा नक्कीच भिन्न असतात. काही सामान्य भत्तेसुद्धा यामध्ये समाविष्ट असतात, जसे की उदाहरणार्थ घर भाडे भत्ता, रेंट अलाउन्सेस, महागाई भत्ता DA, डिअरनेस अलाउन्सेस, प्रवास भत्ता, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस, व्हेकल अलाउन्सेस, वाहन भत्ता, त्यासोबतच मेडिकल अलाउन्सेस, ज्याला आपण वैद्यकीय भत्ता असं म्हणतो. तो आपला संबंधित कर्मचाऱ्याच्या बाबतीत असेल, त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत असेल. हा मिळणारा अलाउन्ससुद्धा त्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत असतो. म्हणून हाही मोबदल्याचा गुणधर्म होय. वेगवेगळी मिळणारी मोबदले, भत्ते याचा समावेश निश्चितच मोबदल्याच्या गुणधर्मामध्ये. वेतन आणि मजुरीसोबतच मिळणारा हा मोबदला भत्त्याच्या स्वरूपात तो निश्चितच गुणधर्म म्हणून आपल्याला स्पष्ट करता येईल. यासोबतच पाचवा गुणधर्म सांगत असताना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड असं म्हणतो.
मग या एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडमध्ये ही एक कर्मचाऱ्यांसाठी एक लाभदायक योजना आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये नियोक्ता, मॅनेजमेंट, प्रशासक, मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये जो कोणी नियोक्ता असेल आणि कर्मचारी दोघेही समान योगदान ज्यावेळेस देतात उपक्रमामध्ये, त्यावेळेस कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारापासून मूलभूत पगार प्लस महागाई भत्ता तो कमीत कमी 12% कमी करून कमी केल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये तो जमा केला जातो. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड हा मूलभूत पगार अधिक महागाईचा भत्ता आणि कमीत कमी 12% त्याहीपेक्षा थोडं कमी करून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये काही रक्कम जमा केली जाते. तथापि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कक्षेमध्ये येत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियोक्त्याला कोणतेही योगदान देण्यास बांधील केले जाणार नाही. त्याऐवजी पहिल्या 3 वर्षात 12% इतकेच योगदान देणारे सरकार असेल. सर्व योगदान कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था याद्वारे राखले जातात. मग भविष्य निर्वाह निधी योगदानास निश्चितच 2 प्रकारामध्ये विभागले जाऊ शकते. यामध्ये प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन कॅन बी डिवायडेड इंटू 2 केसेस. फर्स्ट, मूलभूत पगार 15,000 पेक्षा कमी असल्यास, 15,000 पेक्षा कमी असल्यास दरमहा कपात ही मूलभूत पगाराच्या 12% आहे. आणि सेकंड, मूलभूत पगार 15,000 पेक्षा जास्त असल्यास दरमहा कपात एकतर 1,800 म्हणजेच 15,000 पैकी 12% किंवा मूलभूत पगाराच्या 12% असू शकते. म्हणून एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड हा सुद्धा मोबदल्याचा महत्त्वाचा असा गुणधर्म आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मोबदल्याचा गुणधर्म स्पष्ट करत असताना मजुरी आणि वेतन यासोबतच 6वा मुद्दा जो की त्या मोबदल्याशी संबंधित आहे, ज्याला आपण ग्रॅच्युइटी असं म्हणतो, कृतज्ञता. कंपनीमध्ये उपक्रमामध्ये कमीत कमी 5 वर्ष घालविल्यानंतर जे संघटनेतून बाहेर पडत आहेत अशा कर्मचाऱ्यांना हा एक रकमी निवृत्तीचा लाभ मिळत असतो. तो एक लाभ आहे. ग्रॅच्युइटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगाराच्या 4.81% मोजली जाते, जे पेमेंट ऑफ ग्रॅज्युइटी ॲक्ट 1972 नुसार आहे, ज्याला आपण ग्रॅच्युइटी असं म्हणतो. आपल्या उपक्रमामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 5 वर्ष काम केल्यानंतर जे व्यवसाय संघटनेतून एखादा व्यक्ती बाहेर पडत आहे अशा कर्मचाऱ्यांना एक रकमी निवृत्तीचा लाभ दिला जातो. मग ती ग्रॅच्युइटीची रक्कम त्याला संबोधल्या जातं. मग ही ग्रॅच्युइटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगाराच्या 4.81% मोजली जाते, जे पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972 नुसार केल्या जातं. यासोबतच मोबदल्याचा 7वा गुणधर्म स्पष्ट करत असताना एक प्रोफेशनल टॅक्स, त्याला आपण व्यावसायिक कर असं म्हणतो. मग हे राज्य सरकार थेट पगाराच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नावर आकारले जाते. हे संबंधित राज्य सरकार थेट पगाराच्या जे काही पगारी कर्मचारी आहेत त्यांच्या मासिक उत्पन्नावर त्याची आकारणी केली जाते. व्यावसायिक करांची गणना राज्यभरात वेगवेगळी असू शकते, परंतु एका वर्षात आकारली जाणारी जास्तीत जास्त रक्कम ही 2,500 रुपये असते. त्यासोबतच अनुभवी एक्सपिरियन्स्ड
प्रिकॅसिटीज. मग हाही मोबदल्याचा गुणधर्म स्पष्ट करत असताना हे एक मर्यादित फायदे आहेत ज्यात कंपनीमध्ये ज्यांचे अधिकार आणि स्थिती यामुळे कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळू शकतो. मुख्यतः गैर आर्थिक स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या वर किंवा त्याहून अधिक कंपन्यांकडून परवानग्या दिल्या जातात. काही उदाहरणामध्ये एखाद्या कंपनीची कार वैयक्तिक वापरासाठी, स्वतःच्या वापरासाठी वापरणे, भाड्याने निशुल्क निवास व्यवस्था आणि वैयक्तिक अपघात धोरण, प्रीमियम भरणे इत्यादींचा समावेश यामध्ये आहे. शेवटी पगाराच्या रचनेवर सर्वात वर राहणे महत्त्वाचे आहे. याचा विचार केल्यास प्रत्यक्षात कोणती बचत होते आणि कोणत्या प्रकारच्या कराचा किंवा कर लाभाचा दावा करता येईल याची योग्य कल्पना मिळते. मग विद्यार्थी मित्रांनो, इतरही काही मोबदल्याचे गुणधर्म किंवा काही कर्मचाऱ्यांच्या भरपाईची घटक किंवा प्रभावी कर्मचारी भरपाई योजनेचे घटक म्हणजेच मोबदल्याचे गुणधर्म आपल्याला स्पष्ट करता येतील. कामगारांची निश्चितच उंची, त्याच्या मिळणाऱ्या मोबदल्यावर कामगारांचा सर्वांगीण विकास, कर्मचाऱ्याचा विकास, उपक्रमाचा विकास, निश्चितच त्या कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नावर म्हणजेच आपल्या उपक्रमातून दिल्या गेलेल्या त्याच्या मजुरीवर आणि वेतनावर निश्चित असतो. म्हणून आपल्या उपक्रमाने मोबदल्याचे गुणधर्म वाढवण्यासाठी निश्चितच अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित ठेवण्यासाठी अनेक गोष्टींचे अनेकवरण करून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे, काही बक्षिसांची कार्यक्रम राबवणे, तसेच काही प्रोत्साहन भत्ते, आपल्याला परिचित असलेला इन्सेंटिव्ह अलाउन्सेस ज्याला आपण प्रोत्साहन भत्ता म्हणतो, मग याचीही तुलना कशी करावी हे स्पष्ट केलेले असते. दुसऱ्या शब्दामध्ये सांगावे झाल्यास आपली कंपनी तंत्रज्ञान, संस्कृती, आकार किंवा नेतृत्व म्हणून कशासाठी परिचित आहे, आपली कंपनी आपल्या वेतन आणि कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे का, तुम्हाला ते पाहिजे आहे का, इत्यादीची माहिती मोबदल्याचे गुणधर्म ज्यामध्ये समाविष्ट असावे लागतात. मग मोबदला कार्यक्रमाचे पुनरावलोकन केले पाहिजे. पुनरावलोकनाच्या वारंवारतेची आणि जबाबदारीची स्थापना करणे निश्चितच आवश्यक आहे. कराची कपात करण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही कपातीपूर्वी गणली जाणारी पगाराची रक्कम ही एकूण पगार आहे हे स्पष्ट करत असते. पण निव्वळ पगार, मूळ वेतन, भत्ते, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कृतज्ञता ज्याला आपण ग्रॅच्युटी असं म्हटलेलं आहे, व्यावसायिक कर असेल, प्रोफेशनल टॅक्सेस असतील, पगार आणि मजुरी, बोनस, दीर्घकालीन प्रोत्साहन, त्यासोबतच आरोग्य विमा, जीवन आणि अपंगत्व विमा, संरक्षण विमा, सेवानिवृत्तीची योजना, ज्यावेळेस कर्मचारी आपल्या उपक्रमातून सेवानिवृत्त होतो त्यासाठी काही विविध वेगळी योजना असेल इत्यादी या मोबदल्याच्या गुणधर्मामध्ये निश्चितच समावेश केलेला असतो. मग याच्यासाठी एक वेगळं कमिशन असेल, कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना इन्सेंटिव्हसोबतच कमिशन असेल, काही एम्प्लॉईजचे बेनिफिट्स असतील, त्यासोबतच कर्मचाऱ्याची काही साठा मालकी असेल, कर्मचाऱ्यांना काही नुकसान भरपाई दिलेली असेल, स्थगित नुकसान भरपाई असेल, पगार असेल, कामगाराशी जोडलेले काही प्रोत्साहन भत्ते असतील, वेतन असेल, काही मजुरी आणि वेतनाची सिद्धांत ही निश्चितच ठरवली जातात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मोबदल्याची गुणधर्म ही पाहत असताना, ती मिळत असताना आपण ती निश्चित केलेली जातात. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी